जय शिवराय मित्रांनो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाच्या अपडेटवर बोलणार आहोत. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आधार बनलेली योजना आहे आणि या योजनेबाबत कालपासून एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. काल दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारी अचानकपणे महिलांच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झाले. यामध्ये सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे पहिल्याच दिवशी लाखो महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाले आणि त्यांना पैसे जमा झाल्याचा संदेशही मिळाला. लाडक्या बहिणींनो, जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशीच रोज अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. योजनेच्या हप्त्याबाबत मागील काही दिवसांमध्ये अनेक अंदाज, चर्चा आणि वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. कुणी म्हणत होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र 4500 रुपये येणार, कुणी म्हणत होतं की 5500 रुपये येणार, तर कुणी दावा करत होतं की 5500 रुपये एकदम खात्यावरती पडतील. या सर्व चर्चांदरम्यान मी तुम्हाला सतत सांगत होतो की महिलांना पैसे नक्की मिळतील, पण ते टप्प्याटप्प्याने मिळतील. पहिला टप्पा हा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा असेल आणि उर्वरित रक्कम नंतर वितरित केली जाईल. आणि अगदी तसंच घडलं. 31 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले होते. ही प्रक्रिया 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. राज्यातील जवळपास 2,30,00,000 महिलांच्या खात्यांमध्ये या योजनेचा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून पाठवला जाणार आहे. काल फक्त एकच दिवस वितरण झालं, त्यातही अर्धा दिवस, कारण 3 वाजल्यापासूनच वितरण सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला लगेच घाबरून काही करण्याची आवश्यकता नाही. आजही 11 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये महिलांना पैसे जमा झाल्याचा संदेश मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेक महिलांच्या खात्यात ऑक्टोबरपर्यंतचे पैसे नियमितपणे येत होते, तरी देखील नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही? अनेक महिलांनी ई-केवायसी देखील पूर्ण केलेला आहे, बँक खातेही आधारशी लिंक आहे, मग तरी पैसे का थांबले? तर यामध्ये एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट तपासायची आहे, ती म्हणजे तुमचं आधार बँक सीडिंग सक्रिय आहे का? नवीन वर्ष सुरू होत असताना बँकिंग आणि सरकारी योजनांमध्ये काही नवीन अटी लागू झालेल्या आहेत. काही बँका अशा खात्यांवर री-केवायसी किंवा ई-केवायसी अपडेट करतात, ज्या खात्यांमध्ये बराच काळ व्यवहार झालेले नसतात. काही वेळा बँकेकडून सीडिंग तात्पुरती निष्क्रियही केली जाऊ शकते. त्यामुळे तुमचा आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे का हे एकदा ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन तपासून घ्या. जर ते सक्रिय असेल तर तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 100% मिळणार आहे. ई-केवायसी पूर्ण झाली असेल तरी पैसे मिळतील आणि ई-केवायसी पूर्ण झाली नसेल तरीही तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावर मिळणार आहे. काही वेळा महिलांना संदेश येत नाही, तरी देखील खात्यात पैसे जमा झालेले असू शकतात. त्यामुळे बँक स्टेटमेंट एकदा तपासा किंवा बँकेला कॉल करून चौकशी करा. मोबाईल ॲपवरूनही बॅलन्स चेक करून घ्या. ही अपडेट फक्त माहितीपुरती नाही, तर दिलासा देणारी आहे. महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित वितरणही पूर्ण होईल. तुम्हाला जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर फक्त आधार सीडिंग तपासून घ्या, त्यानंतर प्रतीक्षा करा. सरकारने वितरण प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि तुमच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अशा अपडेट्समध्ये लहान लहान गोष्टीचं महत्त्व मोठं असतं. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कुणीही संभ्रमात राहू नये. योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे आणि लाभार्थ्यांना टप्प्याने पैसे मिळणार आहेत. आजच्या अपडेटमध्ये फक्त खात्री, जागरूकता आणि थोडी संयम हीच गुरुकिल्ली आहे. अनेक महिलांना आज संदेश येतील, काहींना थेट खात्यात रक्कम दिसेल, तर काहींना थोडा वेळ लागू शकतो. पण पात्र असाल तर लाभ नक्की मिळेल. म्हणूनच बँक डिटेल्स अपडेट ठेवा, सीडिंग सक्रिय ठेवा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आजची अपडेट आशेचा किरण घेऊन आलेली आहे आणि महिलांसाठी ही योजना पुढेही तशीच आधार बनून राहील. योजना तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे जागरूक रहा, माहिती समजून घ्या आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. धन्यवाद मित्रांनो, ही अपडेट समजून घेतल्याबद्दल. सरकारच्या योजनांमध्ये सर्वात मोठी ताकद विश्वास आणि माहितीची अचूकता असते. म्हणूनच अशा अपडेट्सकडे नेहमी समजून, संयमाने आणि जागरूकतेने पहा.